काय नेमकं ईडीच्या तपासून समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सध्या तरी रोहित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात अशी माहिती समोर येते। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, फोनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले प्रशांत, ईडीनं सुरू केलेली ही चौकशी रोहित पवार यांच्यासाठी किती अडचणीची ठरू शकते? विलास, अडचणीची नक्कीच ठरू शकते, कारण 2006 ते 2012 या कालावधीमध्ये रोहित पवार जे या कंपनीवर संचालक होते, म्हणजे ही कंपनी फक्त एकच कंपनी आहे, तर वेगवेगळ्या 2 कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार जे झालेत, ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून या कालावधीमध्ये हवालाच्या माध्यमातून खूप मोठा पैसा म्हणजे कोट्यवधीची रक्कम ही परदेशात गेली आहे। नेमक्या कंपन्यांची कार्यपद्धती, या कंपनीच्या माध्यमातून होणारा व्यवसाय, या कंपनीचा होणारा टर्नओव्हर आणि प्रत्यक्षात फिरणारे आकडे याच्यामध्ये डमी ट्रान्झॅक्शन्स खूप मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती ईडीकडे आहे आणि हीच चौकशी आता ईडीनं सुरू केली आहे। आणि जर का या प्रकारे हे सगळं तथ्य समोर आलं तर मनी लॉन्ड्रिंगचा हा गुन्हा हा अत्यंत घातक ठरू शकतो। आणि ही खरी गोष्ट आहे की म्हणजे की शरद पवार यांचे नातू आहे रोहित पवार, स्वतः आमदार आहे, राष्ट्रवादीशी सगळ्यात मोठे संबंधित असलेले एक मोठं ठीक आहे। निश्चितपणे पवार कुटुंबातलं ते नाव आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत, सक्रिय राजकारणात आहेत, त्यांना एक चांगलं भविष्य आहे आणि या सगळ्याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत या चौकशीच्या नंतर। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत। महेशजी, जी ईडी कडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया? ईडीच्या माध्यमातून ज्या कारवाई आतापर्यंत गेल्या 7-8 वर्षात आपण पाहिल्या त्या फार सिलेक्टिव्ह कारवाई आहेत। त्या सिलेक्टिव्ह कारवाई कशासाठी, जोपर्यंत भारतीय जनता पार्टीला विरोध करणारी मंडळी या बाजूला आहेत त्यांच्यावर कारवाई करायची, त्यांच्या मागे चौकशीचा ससामेळा लावायचा आणि त्याच्यातले जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये जातात त्यांना कमळ डिटर्जंट पावडरने धुवून स्वच्छ पांढरं शुभ्र करायचं, अशा पद्धतीची कारवाई आतापर्यंत झालेली आहे। तुम्हाला काय संशय असेल, तुम्हाला काय त्याच्यामध्ये जर काय छानबीन करायची असेल तर जरूर करा, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये। परंतु काही नसताना आता 2006, 2012, आज आपण 2022 मध्ये होतो, त्यावेळी राजकारणामध्ये रोहित पवार अजिबात नव्हते आणि राजकारणामध्ये आता चांगलं काम केल्यामुळे त्यांनी मोठ्या तिथल्या दिग्गज भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा पराभव करून निवडून आल्यामुळे आणि सातत्याने एक स्वतःच्या भोवती एक तरुणांचं चांगलं वलय त्यांच्याबद्दल निर्माण करत असल्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात त्यांना अटकवायचं हाच कारस्थान ह्या चौकशीच्या माध्यमातून होतं। आतापर्यंत जे महाविकास आघाडीचे नेते होते ते आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच्या ईडी सरकारमध्ये गेले, त्यांच्या चौकशीचं काय झालं, जाधवांची चौकशीचं काय झालं, प्रताप सरनाईकांच्या चौकशीचं काय झालं, बंद झाली सगळं। म्हणजे कारण नसताना इथं आम्ही विरोध केला, महागाईवर बोललो, बेरोजगारीवर बोललो। ठीक आहे, म्हणजे राजकीय हेतून प्रेरित या सगळ्या कारवाया आहेत असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद महेशजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।